नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना RN सोनार राज्याध्यक्ष आणि DS पवार राज्य सरचिटणीस यांच्या नेतृत्वाखाली 9 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलन करण्यात आलं. यामध्ये राष्ट्रीय हिवताप नियंत्रण कार्यक्रम आणि त्या अंतर्गत असलेले प्रशासकीय कामकाजाचे नियंत्रण जिल्हा बँक यंत्रणेकडे, जिल्हा परिषद यंत्रणेकडे सोपवण्याचे 22 नोव्हेंबर 2019 चे शासन परिपत्रकावरील 6 वर्षांपूर्वी स्थगिती झालेली कार्यवाही पुन्हा सुरू करण्याचा निर्णय तात्काळ थांबवण्यात यावा. बायोमेट्रिक फेस रिडिंगच्या अंमलबजावणीस अडचण येत असल्यानं आणि शासनानं तशी सुविधा उपलब्ध करून दिली नसल्यानं त्यावरील कार्यवाही त्वरित स्थगित करावी. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटनेच्या वतीनं लक्षवेधी आक्रोश निदर्शने आंदोलने करण्यात आले. या मागण्या लवकरच मान्य न झाल्यास तीव्र स्वरूपाचा आंदोलनाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. यावेळी संघटनेच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा हिवताप कर्मचारी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किसन भिंगार दिवे, सरचिटणीस पुरुषोत्तम आडे, कैलास ढगे, प्रसाद टकले, अरुण लांडे, गणेश महाजन, संजय नरवडे, सुनील मुंगसे, नितीन नेवास्कर, वैभव चेन्नूर, अर्जुन वाघमोडे, संजय सावंत, संजय राहींस तसेच महिला प्रतिनिधी शोभा अहिरवाडी, अश्विनी गायकवाड, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेचे सुभाष तळेकर, रावसाहेब निमसे, भाऊसाहेब डमाळे, अशोक मासाळ यांसह संघटनेचे पदाधिकारी, जिल्ह्यातील कर्मचारी, महिला कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी मध्यवर्ती संघटना व सर्व समवर्ग न्याय संघटना यांच्या माध्यमातून या ठिकाणी हिवताप योजनेचं जिल्हा परिषद कडे होणाऱ्या हस्तांतरणाला विरोध करण्यासाठी या ठिकाणी हे लक्षवेध आक्रोश निदर्शने आंदोलन सुरू आहे. आमची या माध्यमातून मागणी आहे की आमच्या हिवताप योजनेला जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा शासनाने जो घाट घातलेला आहे त्याला आम्ही तीव्र विरोध करत आहोत. यापूर्वी विरोध केलेला आहे आणि भविष्यातही आम्ही सतत विरोधच करत राहू. शासन नेहमीच हिवताप कर्मचाऱ्यांवर आजपर्यंत अन्याय करत आलेला आहे. तत्कालीन अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे आणि गैरप्रकारामुळे जे परिपत्रक निघत आहे त्याची शिक्षा आमच्यासारख्या सामान्य कर्मचाऱ्यांना देण्यात शासन जर धन्यता मानत असेल तर त्याला आमचा निश्चितच विरोध असणार आहे. आणि आजच्या या लक्षवेध आंदोलनाची शासनाने जर वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात संघटनेमार्फत निश्चितच तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल असं या ठिकाणी मी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. आज आम्ही सर्व हे जिल्हास्तरीय आंदोलन करण्यासाठी, निदर्शन करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोळा झालेलो आहोत. हा आमचा आक्रोश आहे. हा खऱ्या अर्थाने म्हणजे प्रशासन आमच्यावरती जे अन्याय, अक्षरशः अत्याचार ज्याला आपण म्हणू शकतो, हे होत आहे. आमचे हक्क दडपले जात आहेत. आमच्या विभागाचं जे स्वतंत्र आत्तापर्यंत अस्तित्व होतं त्याचं हस्तांतरण केलं जातंय. त्याच्यानंतर आमचा जो विभाग आहे, आमचे जे प्रश्न आहेत ते सगळे वाऱ्यावरती जातील जर हे हस्तांतरण झालं तर. या हस्तांतरणामुळं जे पुढे प्रश्न उपस्थित होणार याचा कुठलाही पर्याय शासनाने अजून काढलेला नाही की ते कसे सोडवले जातील. हा जो हस्तांतरण जो प्रस्ताव शासनाने आणलेला आहे हा रद्द करावा व आमचा राज्य शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा, आमचे जिल्हा हिवताप अधिकाऱ्याचे अधिकार अबाधित ठेवावेत. आमच्या कार्यालयाचे DDOचे अधिकार हे कायम ठेवावेत. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.